जय शिवराय मित्रांनो सध्या टॅमॅटो या पिकावरती बोकड्या असेल, कोकडा असेल, व्हायरस असेल या रोगांचा खूप प्रादुर्भाव झालेला आहे मित्रांनो. कारण लागवडीपासून 40 ते 60 दिवसाच्या पिरियडमध्ये या रोगांचा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला दिसतो. तर हा मेन बोकड्या रोग हा कशामुळे वाढतो तो म्हणजे मित्रांनो पांढरी माशी मार्फत वाढतो. आणि यावरती आपल्याला जर कुठलं औषध फवारायचं आहे ते जाणून घेण्याच्या अगोदर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर मित्रांनो पांढऱ्या माशीमार्फत या रोगाचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव वाढतो मित्रांनो. तर मग या रोगावर उपाय कसा करायचा, कुठल्या फवारण्या घ्यायच्या ते आपण आता जाणून घेऊया मित्रांनो. कीटकनाशकाचा वापर जो करायचा आपल्याला तो म्हणजे कोणता, पेगासस 50 WPचा आपल्याला वापर करायचा आहे मित्रांनो. पेगासस हे औषध आहे गॅस पॉइझन औषध आहे मित्रांनो आणि याचा रिझल्टसुद्धा चांगला आलेला आहे मित्रांनो. तुमच्या समोर तुम्ही बघू शकता प्लॉट कसा आहे. हा प्लॉट जवळपास 40 ते 45 दिवसाचा झालेला आहे मित्रांनो. त्यानंतरची जी आपल्याला फवारणी घ्यायची आहे ती म्हणजे मित्रांनो टाटा बहार. कारण आपल्याला फुलांची संख्यासुद्धा वाढवायची आहे मित्रांनो आणि आपल्याला फुटवेसुद्धा वाढवायचे आहे. त्यासाठी आपल्याला टाटा बहार या नावाचं औषध घ्यायचं आहे. आणि त्यासोबत आपल्याला एक रोको म्हणून औषध आहे मित्रांनो. हे बुरशीनाशक आहे रोको, टाटा बहार आणि 3 नंबरचं जे आहे मित्रांनो ते म्हणजे उलाला काय आहे मित्रांनो, पांढरी माशीवरती सुद्धा आणि थ्रिप्सवर सुद्धा काम करतं मित्रांनो. मावा असेल, पांढरी माशी असेल, थ्रिप्स असेल या तिन्ही प्रकारच्या कीटकांना काम जे करतं ते म्हणजे उलाला मित्रांनो. आणि त्यात आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे ते म्हणजे रोको घ्यायचं आहे मित्रांनो. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा मित्रांनो. कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी कामाचा आणि महत्त्वाचा असेल. सोबतच्या बेल आयकॉनच्या घंटेलासुद्धा प्रेस करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.